कला संस्कृती गायन वादन भजन नृत्य संगीत यांचा मनोहारी संगम असणारा पुणे नवरात्र महोत्सव यंदा 31व्या वर्षे साजरे करत आहे। महोत्सवाचे उद्घाटन सोमवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4:30 वाजता महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। या प्रसंगी केंद्रीय नागरी हवाई उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार, राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार डॉक्टर विश्वजित कदम, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अप्पल पोलीस आयुक्त संजय पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत। या उद्घाटन सोहळ्यात सिनेतारखा भार्गवी चिरुमुले, तेजा देवकर, सानिया चौधरी, शीतल आहिरराव, राधा सागर, सिया पाटील, ऋतुजा जुन्नरकर, अमृता धोंडगे, वैष्णवी पाटील यांची विशेष उपस्थिती लक्षवेधी असणार आहे। या महोत्सवाचे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असतात अशी माहिती पुणे नवरात्र महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत दिली। 22 सप्टेंबर रोजी घटस्थापनेच्या दिवशी शिवदर्शन येथील श्री लक्ष्मी माता मंदिरात आबा बागुल व जयश्री बागुल यांच्या हस्ते सकाळी 6:45 वाजता विधिवत घटस्थापना केली जाणार आहे। या मंदिरात यंदा मदुराई येथील 72 फूट उंचीचे मीनाक्षी मंदिर हा भव्य देखावा साकारला जात असून दक्षिणेकडील सुमारे 80 कलावंत या देखाव्याचे काम करीत आहेत। उद्घाटन सोहळ्यात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या महनीय व्यक्तीस दरवर्षी महर्षी पुरस्कार देऊन गौरवले जाते। यंदा भटक्या विमुक्त समाजातील मुलांचे संगोपन व शिक्षण संस्कार यासाठी अविरत काम करणारे समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुने यांना महर्षी पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे। त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात सातत्याने योगदान देणाऱ्या व्यक्तींना या उद्घाटन सोहळ्यात लक्ष्मी माता जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते। यंदा हा पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू पराग काळकर, राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेश देवळणकर, सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर मेधा पुरव सामंत, बुलढाणा सहकारी बँकेचे सहसंस्थापक शिरीष देशपांडे आणि लोककलावंत प्रमिला लोदगेकर यांना ह्या पुरस्काराने गौरवले जाणार आहे। याशिवाय डॉक्टर मयूर कर्डिले आणि डॉक्टर अरविंद खोमने यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे। उद्घाटन सोहळ्यात सतार वादन, व्हायोलिन, बासरी व तबला यांची जुगलबंदी असणार आहे। आनंद तरंग हा कार्यक्रम डॉक्टर नीलिमा राडकर आणि माधवी करंदीकर व ग्रुप सादर करणार आहेत। नृत्यगुरू पंडित शमा भाटे व सहकारी शरण्यचंद्र चंडिके कथ्थक हा कार्यक्रम सादर करतील। विनोद दोगटे, स्वाती दोगटे व सहकलाकार जागर शक्तीपीठांचा देवीचा गोंधळ हा कार्यक्रम सादर करणार आहेत। यंदा 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर असा हा नवरात्र महोत्सव आहे। 22 तारखेला प्रतिपदेपासून तर विजयादशमी 2 ऑक्टोबरला विजयादशमी आहे, तोपर्यंत हा सातत्य राखणारा नवरात्र महोत्सव यंदा 31व्या वर्षात पदार्पण करत आहे। सकाळी 6:41 प्रतिपदेला घटस्थापना महालक्ष्मी मंदिरात सौभाग्यवती जयश्री बागुल, आबा बागुल यांच्या हस्ते होणार आहे आणि या महोत्सवाचं सांस्कृतिक उद्घाटन गणेश कला रंगमंच येथे सायंकाळी 4:30 वाजता महाराष्ट्राचे महसूल मंत्री, एक आदर्श नेते आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे। दरवर्षी आम्ही जीवन गौरव आणि महर्षी पुरस्कार देत असतो। 10 दिवस हा कार्यक्रम चालणाऱ्याला यंदा आम्ही महर्षी पुरस्काराचे मानकरी आहेत पद्मश्री गिरीश प्रभुने, ज्यांचं सामाजिक आदिवासींसाठी काम केलेलं खूप मोठं काम आहे, तर त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। त्याचबरोबर आम्ही लक्ष्मी माता जीवन गौरव पुरस्कार 5 देत असतो। यंदा पराग काळकर उपकुलगुरू आपल्या पुणे विद्यापीठाचे, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे आहेत, त्यांना आम्ही केले। अतिशय ज्यांचा अभ्यास आहे उच्च शिक्षण तंत्र परराष्ट्र धोरणाशी, ते शैलेश देवळणकर यांना देखील आम्ही जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करतोय। मेधा सामंत अतिशय सामाजिक कार्य त्यांचं आहे, त्यांना देखील आम्ही सन्मानित केलेलं आहे। गिरीश देशपांडे अर्बन बुलढाणा बँकेत त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे आणि महाराष्ट्राची लोककला आपण ही जिवंत ठेवली पाहिजे, त्यासाठी आम्ही दरवर्षी महाराष्ट्राच्या लोककलेला एक पुरस्कार देत असतो। यंदा आम्ही प्रमिला लोदगेकर यांना दिलेला आहे। हा 10 दिवस सांस्कृतिक महोत्सव चालतो।